बघूयात पुढची बातमी। नाशिकच्या धर्मांतराच्या प्रकरणामधील आरोपी निदा खानवरून संभाजीनगरमध्ये राजकारण रंगलेलं आहे। संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलवरती गुन्हा दाखल झाला। यानंतर इम्तियाज जलील यांच्यासह असदुद्दीन ओवेसींनी देखील निदा खानला पाठीशी घातलाय। निदा खान निर्दोष असून कोर्टामध्ये तिला न्याय मिळेल असा विश्वास ओवेसींनी बोलून दाखवला। याचवरून शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीही लक्ष केलंय। ओवेसी न्यायाधीश आहेत का असाही सवाल त्यांनी विचारला। हमको पूरा यकीन है कि अदालत इंसाफ करेगा इंशाअल्लाह और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा। मंसूबाबंद तरीके से जो मुसलमानों में जो पढ़े लिखे लड़के लड़कियां हैं उनको परेशान करने के लिए इस तरह की कोशिश की जा रही है। किसी को आप आरोपी बनाते हैं तो इसका हरगिज़ ये मतलब नहीं है कि उसको सज़ा हो गई। ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूफ करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट। ओएसी का जज झालाय का? बॅरिस्टर आहे ना, त्याला एवढं तर कळायला पाहिजे की एखादे आरोपी आरोपपत्रामध्ये ज्याचं नाव आलं असेल त्या आरोपीला सपोर्ट करणं हा तेवढाच मोठा गंभीर गुन्हा आहे। कायदा कळतो ना, बाबासाहेबांची घटना मानता ना तुम्ही। मग एखाद्या आरोपपत्रात एकाचं नाव आल्यानंतर त्यांच्याबद्दलचं तुम्ही दिलेलं स्टेटमेंट खरं तर आतापर्यंत त्या इम्तियाज जलीलला अटक का झाली नाही हा माझा प्रश्न आहे। दरम्यान इम्तियाज जलील आणि नगरसेवक मतीन पटेल या दोघांना अटक करण्याची मागणी संजय शिरसाट आणि प्रवीण दरेकरांनी केली। इम्तियाजला अटक झाली पाहिजे आता, आणि त्याला काल ओएसीने जे काही सपोर्ट करायची भाषा केलेली आहे याचा अर्थ त्यांनी काल पुन्हा जहर ओकलेला आहे। त्यांनी हे प्रकरण दुसऱ्या अँगलने पलटवण्याचा प्रयत्न केला। एखाद्याच्या इथं बुरखा असणं गैर नाहीये, एखाद्याच्या इथं कुराण सापडणं गैर नाहीये, नकाब असणं गैर नाहीये। आम्ही कुठं म्हणतो ते गैर आहे, परंतु ज्या पद्धतीने टॉर्चर करून एखाद्याला धर्मांतर करायला लावणं हा गुन्हा आहे। आणि जर स्वतःच्या मर्जीने जर करत असते तर त्यांनी तक्रार कशाला केली असती? गिर गया तो भी टांग ऊपर, चूक केल्यावर सुद्धा आम्ही त्याच्या मागे आहोत अशा प्रकारचं बोलणं म्हणजे बेशरमपणाचं आहे। याचा अर्थ याला एमआयएमचा पाठिंबा होता का, एमआयएमचे इशी काही धागेदोरे जुळत आहेत का याची सुद्धा आता सखोल चौकशी करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे। पाठबळ देणारे जलील असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी दस्तूरखुद्द ओवेसी आता बाजू घेत आहेत। मला वाटतं याच्या खोलाशी जाण्याकरिता ताबडतोब अटक करून या ठिकाणी त्या नगरसेवकाकडून सखोल माहिती घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आता हे प्रकरण गंभीर वळण घेत असल्याचं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।